चाकण तळेगाव मार्गावरील म्हाळुंगे येथील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी प्रशासनाने एकेरी वाहतूक सुरू केली आहे। मात्र या एकेरी वाहतुकीचाच अक्षरशः फज्जा उडाल्याचं चित्र समोर आलंय। अरुंद रस्त्याच्या दुतर्फा उभी असलेली जड अवजड वाहनं आणि त्यात वाहतूक पोलिसांचं अपुरं मनुष्यबळ, त्यामुळे वाहतूक कोंडी कमी होण्याऐवजी वाहन चालकांची डोकेदुखी वाढली आहे। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी चंद्रकांत मांडेकर यांनी। औद्योगिक वसाहतीमधील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी म्हाळुंगे पोलीस स्टेशनच्या लगतच्या पासून वन वे करण्यात आला होता। मात्र आता तुम्ही पाहू शकता तळेगाव कडनं येणारी ही जी वाहतूक आहे चाकण भागाकडे जात आहे। मात्र या वन वे वरती तब्बल 5 ते 6 किलोमीटरच्या रांगा लागल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। तसेच या कमानीतनं MIDC कडे जाणाऱ्या वाहनांमध्ये बी खूप मोठी रांग लागल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। यामुळे नागरिकांचा वेळ यामध्ये जात आहे। कुठेतरी वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी शासन प्रयत्न करत असताना मात्र हा वन वे मोठ्या प्रमाणात त्रासदायक ठरत असल्याच्या भावना सामान्य नागरिकांकडून व्यक्त केल्या जात आहे। MIDC परिसरात मोठ्या प्रमाणात औद्योगिक आस्थापना असल्याने दररोज हजारो कामगार माल वाहतूक करणारी अवजड वाहने तसेच खासगी वाहनांची मोठी वर्दळ असते। वन वे व्यवस्था असूनही वाहतुकीचे नियोजन होत नसल्याने अनेक ठिकाणी संत वाहतूक होते, तर काही वाहन चालकांकडून नियमांचे उल्लंघन असल्याने कोंडीमध्ये भर पडत आहे। तसेच या ठिकाणी या चौकामध्ये वाहतूक पोलीसही आपल्याला इथे कुठे दिसत नसल्यामुळे बेशिस्त वाहनांचं प्रमाण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे। वाहतूक कोंडीमुळे कामगारांचा वेळ कंपनीत पोहोचणे कठीण होत असून माल वाहतूक सुद्धा वेळेवर कंपनीत पोहोचत नसल्याने नागरिकांना आर्थिक आणि वेळेचंही नुकसान सहन करावं लागत आहे। रस्त्यावरील वाहतूक व्यवस्थापनासाठी प्रशासनाकडून उपाययोजना केल्या जात असल्या तरी त्या प्रभावी ठरत नसल्याची तक्रार नागरिकांकडून केली जात आहे। LS मराठीसाठी चंद्रकांत मांडेकर, चाकण, पुणे।